राम राम मंडळी. आज उद्धव ठाकरे साहेबांची महापत्रकार परिषद आहे. 10 तारखेला जे काही राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाविरुद्ध जो काही निर्णय दिला किंवा शिंदे गटातील 16 आमदार अपात्र केले नाही आणि त्या संदर्भात जे काही उहापोह नार्वेकर साहेबांनी केला त्या संदर्भात महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे साहेब घेणार आहेत वरळीच्या डोमच्या जवळ. आणि त्या महापत्रकार परिषदेची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपल्याला माहित असेल मित्रांनो, 2022 साली एक अशीच महापत्रकार परिषद मातोश्रीवर झाली होती, संजय राऊत साहेबांनी केलेली. आणि त्यावेळेस किरीट स्वाम्यावर त्यांनी जे काही वेगवेगळे आरोप केले होते त्या संदर्भात आपल्याला ती पत्रकार परिषद आठवत असेल. आणि काही त्याचे जे टाइम बाउंड ते आता सुरू होईल, मग सुरू होईल. कुठून पत्रकार गोळा झाले, त्यांचे कार्यकर्ते गोळा झाले, पुण्याहून, नाशिकहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि मोठी महापत्रकार परिषद राऊत साहेबांनी त्यावेळेस घेतली होती. पण त्याचा काय परिणाम झाला काय हे आपण जाणता मित्रांनो. तशीच आजची महापत्रकार परिषद 4 वाजता वरळीच्या ठिकाणी तिथं ती होणार आहे उद्धव ठाकरे साहेबांची. त्यांच्याबरोबर अनेक घटनातज्ञ असणारे, वकील असणारे, आणि राहुल नार्वेकरांनी जो काही रिझल्ट दिला 10 तारखेला तो कशा प्रकारे चुकीचा आहे याचा ते उहापोह करणार आहे. आता या संदर्भात राहुल नार्वेकरांना सुद्धा अनेक पत्रकारांनी छेडलं होतं. त्यांनी पण त्याची हे घेतलं होतं आणि त्यांनी योग्य उत्तर दिलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की पत्रकार परिषद घेऊन काय होईल, रिझल्टवर काही परिणाम होणार नाही. ऐका तुम्ही, मी तुम्हाला त्यांची बैठक दाखवतो मित्रांनो, बघा. परंतु याचिका दाखल केली म्हणजे काय मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं नाहीये. मी दिलेला निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य काय झालं असेल अथवा घटनाबाह्य काय असेल किंवा बेकायदेशीर काय असेल ते दाखवून द्यायला लागेल, तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल. मुद्दा हा आहे की 2018 मध्ये जे कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं, जी घटनेत बदल केलेला, ती घटना ग्राह्य धरायची की 1999 मध्ये जी इलेक्शन कमिशनकडे घटना दिलेली ती ग्राह्य धरायची. 2013चा कुठे विषयच येत नाही. आणि मी माझे फोटो आणि मी कुठे हे दाखवण्यापेक्षा वेळेत जर तुम्ही घटना खरोखर जर दुरुस्ती केली असती आणि ती जर दाखवली असती तर आता हा प्रसंगच आला नसता. आता अनिल परब 4 एप्रिल 2018चं पत्र दाखवतात सगळ्यांना आणि सांगतात आम्ही इलेक्शन कमिशनकडे हे सबमिट केलं घटना आणि ही आमची अक्नॉलेजमेंट आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ते रेकॉर्ड माझ्याकडे रेकॉर्डवरती पण आहे. ते पत्र माझ्याकडे सुनावणीच्या वेळेला रेकॉर्डवरती दिलं गेलं होतं आणि त्या पत्रात संविधानाबद्दल एक शब्दही उल्लेख केलेला नाही आहे. त्या 4 एप्रिल 2018चे जे पत्राचा उल्लेख अनिल परब करत होते ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल हे इलेक्शन कमिशनला कळवले गेले होते. त्यात संविधानात अमेंडमेंट केली आहे किंवा नवीन संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली जात आहे असा कोणताही उल्लेख नाही. पण तुमच्या माझ्यासमोर माझ्याविषयी किंवा कुठची पत्रकार परिषद ते घेत असतील तो त्यांचा विषय आहे. परंतु पत्रकार परिषदा घेऊन फॅक्ट्स काय बदलणार नाही आहे, वस्तुस्थिती काय बदलणार नाही आहे. वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे. माझ्या निर्णयात काय घटनाबाह्य आहे, काय नियमबाह्य आहे, काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा, ते दाखवा, मग आपल्याला पुढे बोलता येईल. परंतु कुठचंही निर्णयातली कुठचीही बाब चुकीची आहे असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही सुज्ञ आहे, त्यांना सर्व काही समजतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे काही निर्णय तुम्हाला पटला नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्ही योग्य प्रकारे त्याची मांडणी घेऊ शकतात. परंतु सुप्रीम कोर्टाने जे मला सांगितलं की अगोदर पक्ष ठरवा, पक्ष ठरवल्यानंतर त्याचा व्हीप ठरवलं जाणार आहे. आता सगळ्यात मोठा आक्षेप कोणता आहे उद्धव ठाकरे साहेबांचा की भारत गोगावलेंना जे काही प्रतोद नेमलेलं होतं किंवा व्हीप नेमलेला होता ते सुप्रीम कोर्टाने रद्द बातल केलेलं होतं. आणि आत्ताच्या नार्वेकरांच्या निकालामध्ये त्याला मान्यता देऊन
त्याला मान्यता दिलेली आहे आणि ही सगळी घटनाबाह्य प्रक्रिया आहे बा, असं उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे. आता बरंच त्याच्यात राजकीय कायदेशीर पेच, मी काय कायदे तज्ञ नाही, परंतु जे काय आतापर्यंत आपण ऐकलं की त्याच्यामध्ये त्यांनी जे ते सांगितलं, आणि नार्वेकर स्वतः वकील असल्यामुळं त्यांनी ते योग्य रीतीने मांडलेले. आता त्याच्यावर अनेक जणांनी आरोप केलेला की हे बीजेपीने लिहून दिलेलं आहे किंवा दिल्लीहून ड्राफ्ट त्याचा लिहून आलेला आहे. त्या दामानियाबाई तर म्हणे त्यांना दुसरीकडून ते वाचता सुद्धा आलं नाही, त्यांनी जर लिहिलं असतं तर ते खडा त्यांना वाचता आलं असतं फडफड. आणि काहींचं म्हणणं आहे की ते मराठीत का नाही दिलं, कारण मराठीत सर्वसामान्य जनतेला कळलं असतं, किंवा इंग्लिशमध्ये दिल्यामुळे फक्त काय 5-10% लोकांना त्याचं विश्लेषण कळलं असतं. आणि राजकीय हे कायदेशीर भाषा मोठी किचकट असते, त्याचे अनेक वेगवेगळे अर्थ निघत असतात, ते सर्वसामान्य जनतेला कळणार नाही. असे अनेक आरोप नार्वेकरांच्या त्या रिझल्टवर आलेले. आता नार्वेकर साहेबांनी त्या बाईटमध्ये आपण बघितलं की स्पष्ट सांगितलेलं की तुमचा काय जो आक्षेप असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडा. तर मला तेच म्हणायचं मित्रांनो, उद्धव ठाकरे साहेबांनी अशी महापत्रकार परिषद घेतली किंवा घटनातज्ञांना बोलून त्यांचे म्हणणं मांडून घेतलं की नार्वेकर साहेब किती चुकीचे त्यांनी निर्णय दिलेला आहे. याहून ह्या निर्णयावर काही फरक पडेल का? नाही ना. तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये ते सगळं मांडायचं. आता एक बातमी बघत होतो, ते ह्या पत्रकार परिषदेमध्ये ते सगळं दाखवणार आहे. उद्धव ठाकरे साहेबांची जे काही त्यांची घटना आहे शिवसेनेची, ते कसे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली किंवा त्यांना कशा प्रकारे अधिकार प्राप्त झालेले आहे, कोणत्या वेळी झालेले. आणि नार्वेकर साहेब स्वतः त्यावेळेस शिवसेनेत होते, ते सुद्धा एबीपी फॉर्म घेऊन हे करत होते. हे सगळे जे काही निवडून आलेले शिवसेनेचे एक संघ असणारे सगळे नेते त्यावेळेस एबीपी फॉर्म मध्ये कसं काय घेऊन या पक्षावर निवडले, अशा अनेक वापोते याच्यामध्ये करणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, या सगळ्या गोष्टी त्यांनी कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखवायला पाहिजे होत्या, किंवा जे काही नार्वेकर साहेबांकडे सुनावणी झाली त्यावेळेस आपण बघितलं असेल त्यांचे सुनील प्रभू कशा प्रकारे याच्याहून त्या विपून कसे अटकळलेले होते, किंवा योग्य प्रकारे त्यांना मांडता आले नसते. ते तारखेहून प्रचंड घोळ झालेला होता. कोणी व्हॉट्सअपवरती काय मेसेज पाठवला होता, कशावर पाठवला होता, ते सगळं आपण ऐकलेलं आहे मित्रांनो. पण ह्या पत्रकार परिषदेतून फक्त आपल्याला महाटोमने ऐकायला भेटणार आहे, किंवा कसे गद्दार आहे, कसे खोके घेतलेले आणि कायद्याचा कसा मुडदा पाडलेला, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे, असे अनेक आरोप आपल्याला ह्या पत्रकार परिषदेमधून मिळणार आहे. परंतु यामधून परिस्थिती काय बदलणार नाही. आता या सगळ्या गोष्टीच्या खटाटोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःची संघटना किंवा जे काही कायदेशीर बाबी आहे आपल्या पक्षासाठी किंवा पुढील निवडणूक येण्यासाठी आपलं चिन्ह कसं अबाधित राहील किंवा आपला पक्ष कसा अबाधित राहील, प्रादेशिक पक्ष म्हणा किंवा कोणता, त्याला त्याची मान्यता कशी राहील. अन्यथा या 2-3 महिन्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेत त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकर्त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागेल, असं हा काही वापव चालू आहे सगळ्या बातम्यांमध्ये. त्यामुळे महापत्रकार परिषदेमधून राहुल नार्वेकरांवर आरोप तर करू शकतात किंवा शिंदेवर आरोप करू शकतात, भाजपवर आरोप करू शकतात, परंतु त्याच्यातून तर परिस्थिती बदलणार नाही ना. हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या सगळ्या खटाटोपापेक्षा जे काही कायदेशीर बाबी आहे त्याच वेळेस जर योग्य कायदेतज्ञांचा सल्ला घेतला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. म्हणून महापत्रकार परिषद घेऊन त्या कायदेतज्ञांना किंवा वेगवेगळ्या घटनातज्ञांना बोलून त्यांनी किती सांगितलं की नार्वेकरांनी कशा प्रकारे फसवलं, कशा प्रकारे चुकीचा निर्णय दिला, त्याच्यातून काही फरक पडणार नाही. तुम्हाला ते सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल, आणि सुप्रीम कोर्टाने जर सिद्ध केलं तर हे सगळं परत ते बदलू शकतात. तर असं मित्रांनो, त्यावर राहुल नार्वेकरांनी अनेक योग्य प्रकारे त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. पत्रकार परिषद यायच्या अगोदर, त्यांचं म्हणणं यायच्या अगोदर आपण बघा दोन्ही पण. आता बरेच लोक ती महापत्रकार परिषदेचं कव्हरेज करणार आहे, बघा काय म्हणतात, परंतु ही फक्त महाटोमनेच सभा असणार आहे. असं मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.